काय म्हणते माझ्या ना चेकअपची तारीख जवळ आली आहे. मला ना माझी पुढची ट्रीटमेंट ह्याच डॉक्टरांकडनं करायची. काय करावं तेच कळत नाहीये. लवकरात लवकर अपॉइंटमेंट मिळायलाच हवी. तेच तर वहिनी, पण काय करणार, आपल्याकडे त्या डॉक्टरांचा नंबर नाहीये. तेच ना. मग कसं विचारणार? एकतर माई नंबर द्यायला तयार नाहीयेत. तुम्ही एकदा बोलून बघता का त्यांच्याशी पुन्हा? म्हणजे किंवा तुम्ही एक काम करता का, तुम्ही तिलोत्तमा मॅडमना मध्ये घ्या. म्हणजे जर तिलोत्तमा मॅडम म्हणतील तर माई नकार नाही देऊ शकणार आणि त्यांचा शब्द सुद्धा टाळू नाही शकणार. म्हणून चालेल. अमृता, भैरवीजी का बोलवत असतील? चल बघूया. चल. अमृता, अमृता, आले. जरा ये. सावकाश. बघ अमृता, तुला डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी होती ना? डॉक्टरांना घेऊनच घरी आले. हो पण कशाला? मी गेले असते ना क्लिनिकला. उगाच डॉक्टरांना कशाला त्रास? नाही नाही, मला अजिबात त्रास होत नाही. अहो, माझं रोजचंच काम आहे. अमृताजी, तुमची प्रकृती सध्या नाजूक आहे. तुम्हाला पूर्णपणे आरामाची गरज आहे. नाही डॉक्टर, मला बरं वाटतंय. उलट तुम्हाला सांगू का, घरातली 4 कामं केली ना तर खूप फ्रेश वाटतं. मला कसलाच त्रास होत नाहीये. अमृता, अगं तुला त्रास होत नाहीये याचा अर्थ तू अगदी धडधाकट आहे असा होत नाही. आणि तूच म्हणत होतीस ना, डॉक्टरांचा सल्ला ऐकून तुला खूप फायदा झालाय. मग ऐक डॉक्टरांचं, ते काय सांगतायत. अगं 2 जीवांची आहेस, काळजी नको का घ्यायला अशा वेळी? तिलोत्तमा, सांग तिला. हो, ही म्हणते ते अगदी बरोबर आहे. डॉक्टर म्हणतायत ना, तुझी प्रकृती नाजूक आहे तर काळजी घ्यायची. तब्येतीशी खेळायचं नाही. हा, एकही काम करायचं नाही आजपासून. आई पण मला आई वगैरे काही नाही. नाही म्हणजे नाही, कामं करायची नाहीत. आता सासूचं तरी ऐकशील की नाही? हं? आणि कामाचं काय ग, कामं होत राहतील घरात. ही सावली आहे ना, ही करेल सगळी कामं. हिला सवय आहे कामाची. करशील ना सावली? हो. डॅड, आत येऊ का? अरे तारा, ये ना, आत ये. तिलोत्तमा नाहीये, त्यामुळे परमिशन मागण्याची काही गरज नाही. मला माहिती आहे त्या नाही आहेत. मला तुमच्याशीच बोलायचं आहे. माझ्याशी बोलायचंय म्हणजे तिलोत्तमाची तक्रार करायची आहे की काय? नाही नाही डॅड, ॲक्च्युली मला माझी एक तक्रार त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. तक्रार पोचवायची आहे म्हणजे मी मध्यस्थी करावी अशी तुझी इच्छा आहे. बोल काय? हो डॅड, कसं आहे ना, मला त्यांच्याशी हे बोलण्याचं धाडस होत नाही आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापर्यंत खूप योग्य पद्धतीने हे पोचवू शकाल. टेन्शन घेऊ नकोस, काय बोलायचं ते सांग ना. डॅड, ॲक्च्युली मी माझ्या मम्माला हे घर सोडून जाण्याकरता एका दिवसाची मुदत दिली होती आणि ती उद्या सकाळी संपते. नाही, बरोबर आहे तुझं. खरं तर तुझ्या आईचं असं अचानक येणं मलाही आवडलं नव्हतं, पण म्हटलं तुझ्यातला आणि तुझ्या आईमधला वाद आहे, मी का मध्ये पडायचं? नाही नाही डॅड, एवढं सगळं घडल्यानंतर मला तिला आई म्हणायची सुद्धा इच्छा होत नाहीये. रादर मला तिच्याशी कोणतंच नातं ठेवायची इच्छा नाहीये. मला माहिती आहे ती ते मुद्दाम आली आहेत मला त्रास द्यायला आणि इतका सगळा ड्रामा करून, हे असं खोटं वागून, मला ब्लॅकमेल करून तिला नातं पुन्हा जोडायचं आहे. ठीक आहे ठीक आहे, शांत हो. कसं डॅड? आणि मी तुम्हाला सांगू, आता तिने कितीही प्रयत्न केले, काहीही म्हणाली ना, तरी मी तिला स्वीकारणार नाहीये. आणि तुम्हाला पटतंय का की ती अशी अचानक येऊन घरात राहतेय? ती काय कायमची राहणार आहे का आपल्या घरात? नाही ना, मला आता ते सहनच होत नाहीये. तुम्ही ना तिला सरळ सांगा इथून निघून जायला. मला पटतंय तुझं म्हणणं,
खरं तर तुझी आई इथे आल्यामुळे घरातलं वातावरण फार गढूळ झालंय. मी बोलतो तिलोत्तमाशी. प्लीज डॅड, लवकरात लवकर मॉमशी बोला प्लीज. बोलतो. पण सोहमचं काय म्हणणं आहे याबद्दल? सोहम तो माझ्या निर्णयात माझ्या सोबत असेल ऑब्व्हियसली. ठीक आहे. म्हणजे सोहम जर आपल्या बरोबर आहे तर बोलणं अधिक सोपं आहे. तू काळजी करू नकोस. मी योग्य वेळ बघतो आणि बोलतो तिलोत्तमाशी. थँक्यू डॅड. वहिनी, तिलोत्तमा मॅडमना खूप काळजी वाटते तुमची. आणि जर डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाहीत ना तर तिलोत्तमा मॅडम चिडतील, माहिती आहे ना तुम्हाला. मान्य आहे मला तुझं सावली, पण मी अशी बसून राहिले तर मग घराचं काय? घरातली सगळी कामं तुझ्या एकटीवर पडतील. आणि खरं सांगते, मला कसलाच त्रास होत नाहीये ना, थकवा जाणवतो ना दुसरं काही. डॉक्टर असं का म्हणाले असतील कुणाच ठाऊक. कारण काहीही असो, तुम्हाला आराम करावाच लागणार आहे. तिलोत्तमा मॅडम म्हणाल्यात ना, आणि आपण त्यांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्या समाधानासाठी आणि तुमच्या प्रकृतीसाठी तुम्हाला आराम करावाच लागणार आहे. हो मान्य आहे मला, पण खरं सांगू का, मला हे अजिबात पटलेलं नाही. मान्य आहे मला बहिणी, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? मग माझ्यावर विश्वास ठेवा की मी हे सगळं घर सांभाळेन. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. आणि चला आता आराम करायला चला. चला प्लीज. तू ऐकणार नाही बाबा. लिफ्टने जा. माई, तुमचा डाव आता मला हळूहळू समजतोय. तुम्ही या घरात का आला आहात हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्हाला माझा बदला घ्यायचा आहे ना, म्हणून तुम्ही हे सगळं करताय, मला अडचणीत आणताय. माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्या हक्काच्या माणसांना, माझ्या कुटुंबाला जर या तुमच्या खेळाचा त्रास झाला तर ही सावली गप्प बसणार नाही. मी काय करू शकते हे तुम्हाला लवकरच कळेल. खरं सांग, मुद्दाम केलंस नाही सगळं? मी काय केलंय? काय केलंस? त्या साखरे डॉक्टरांना मुद्दाम आणलंस. अमृताला मुद्दाम सांगितलंस ना, आराम कर, काम करू नकोस. तुला माहितीये, मी जे काही केलंय ना ते तुझ्या भल्यासाठी केलंय. तुला कल्पना नाहीये तिलोत्तमा, संकट ना असं तोंडावर येऊन उभं आहे आपल्या. माझ्यामुळे वाचलीयस